तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। ओके। आज सांगोल तालुक्याचे शिवसेनेचे युवा संपर्क प्रमुख आमचे मित्र नेते सागरदादा पाटील आज सांगोल्याचे आमदार माननीय शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासमोर सागरदादा पाटील यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला। हल्लेखोराला पोलीस प्रशासनाने तत्काळ अटक करून गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर आम्ही सर्वजण नॅशनल हायवे 965 वर दिनांक 8/12/2024 वार रविवारी मोठा रस्ता रोको घेणार आहे। आणि जो हल्ला केलेला आहे ह्या हल्ल्याचा तर आम्ही जाहीर निषेधच करतोय। हल्लेखोराने जो हल्ला केला तो जर उघड केला असता तर आम्ही त्या हल्लेखोराला कोण आहे ते आम्ही बी सांगितलं असतं। अशा हल्लेखोराला शेंड हल्लेखोराचा आम्ही जाहीर निषेध करतो। तुम्ही आता पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे, काय संदर्भात दिले? पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी तत्काळ प्रशासनाने हल्लेखोराला अटक करावी। अटक न केल्यास आम्ही 965 नॅशनल हायवेवर भव्य मोठा रस्ता रोको करून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करणार आहे। ही हल्ला कुणी केला असं तुम्हाला वाटतंय? आता तरी हल्लेखोर अज्ञात आहे। कोण जो शेंड हल्लेखोर असेल त्याने समोर यावं, आम्ही जशाच तसे उत्तर देऊ। आज आम्ही पंढरपूर पोलीस स्टेशनला आमची जी 15 गाव आहेत बाळगटातली जे सागरदादा जी आमच्या पाटील हल्ला झाला गाडीवर जी गाडी उभा केली त्याच्या कोणी जर अचानक दगड हाणून मागणी केलंय त्याला म्हणाव, जी आमची टाईल आहे शिवसेनेची एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे दिगसाहेब विचारायचं त्याला त्या पद्धतीने उत्तर आम्ही देऊ। जे आमच्या उत्तर झालंय, जे आमचं बापू आहेत त्यांना वाटत असेल बापू ह्या पंचवर्षीला पडलं ह्याचा अर्थ काय नाहीये, पण आमची शिवसेना अशी एकनाथ शिंदेची जे आमचं मैदान गोड आहे तुम्ही समोर येऊन दगड मारा असं मागणं दगड मारू नका। आम्ही जवळ जेव्हा जेव स्वसायपर्यंत ह्या 15 गावाची जनता किंवा बंडीच्या गावात आम्ही 800 मतं लेट दिलंय। ही बापू या मागे जिवंत कार्यकर्ता आहे आणि सागर पाटलाच्या गाडीवर जी हल्ला केलाय कोणी एखाद्याला मला समोर येऊन हल्ला कर जेव्हा तुला आम्ही तो मर्द समजतो तो आम्ही मर्द समजत नाही म्हणा। कोणी निषेध ही भव्य रस्ता रोको आळंदी ज्ञानेश्वर माऊली पालखीचा ही मार्ग आहे, ह्या रस्त्याला आम्ही रस्ता रोको करणार आहे। 965 हवे आम्ही परवाशी रस्ता रोको करणार। आम्ही पंढरपूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे, पोलीस स्टेशनमधून आम्ही बोलतोय। कुणी केला हल्ला असं तुम्हाला वाटतंय? ही हल्ला म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ही समोरून हल्ला झालेला नाही। ही गाडी उभा केल्यावर जी मागणं पाठी मागणं दगड मारतो ती मांडगोळा असतो, जी समोर मारतो ती मर्द असतो। बर, ही शिवसेना दिग्गज साहेबांची आणि आपल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिंदे साहेबांची शिवसेना आहे। आम्ही शिवसेना आहे का असं उत्तर द्यायला तयार आहे। जवळ आमचा निर्णय लागत नाही 2 दिवसात, उद्या निर्णय लागला तर आमचं उद्या सुद्धा परवाशी बंदीमध्ये ही नसणार रोको आमचं लवकर निर्णय लागला। आरोपी लवकर पकडण्यासाठी तुम्ही काय मागणी केली? आरोपी उद्या पकडलं किंवा असं पकडलं तर उद्या रस्ता रोको आम्ही करणार नाही। जर नाही पकडलं तर नाही पकडलं तर रस्ता रोको आम्ही उद्या सकाळीच करणार आहे। पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल काय सांगता येत नाही, काय असेल ते शिवसेना काय घडेल काय सांगता येत नाही। बर, मी दगड मागून मारलाय समोर मारा समोर। कुणी हल्ला केला असं वाटतं? सांगू शकत नाही तसं। बर, जे दम आहे ना त्या दगड समोर मारायचा। बर, मग त्यांना आता ही आरोपी पकडण्यासाठी तुमचे पुढचे काय पावले असतील? तुम्ही काय केलंय? आम्ही जर आरोपी गावणार आहे आज म्हणते काय त्याचा विषय नाही। आरोपी गावणार आहे त्यात काय वाद नाही। गावला शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आम्ही काम करणार 100% करणार। बर, काय आंदोलन बिंदोलन काय करणार आहे का तुम्ही? रस्त्यावर काम करणार आहे बंडीच्या गावात। बर, आरोपी नाही गावलं तर आरोपी नाही गावलं तर